क्या बोलता कि काल तुम्ही बोले मेरे दिल में क्या दर्द है तुमको क्या पता. आता हे तर ठीक आहे ना की असं आहे की मगाशी मी तुम्हाला सांगितलं मी बाळासाहेबांबरोबर राहिलो, मी शरद पवार साहेबांबरोबर राहिलो. अनेक वेळेला हे असे उचढ उतार आले त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये सुद्धा हा दर्द किंवा हे दुःख असणार, पण ते परत मजबूतीने उभे राहिले. त्याने काय दर्द आहे काल नाही का काल बोलता बोलता तुम्ही बोलले म्हणून मी तुम्हाला विचारतो की शिकवण तर मला दर्द आहे म्हणजे त्यांच्यापासून काहीतरी शिकायला तर पाहिजे. तुम्ही शिकलोय ना त्यांच्यापासून, हे सगळं सहन करायचं आणि पुढे चालायचं. नाही दर्द सांगणार नाही तुम्ही, तुम्ही बोलले ना क्या दर्द आहे. परत एकदा प्रयत्न करायचे, कधीतरी येईलच, कधीतरी ती वेळ येईल आणि सगळ्यांनाच वाटेल की नाही आता तर भुजबळच केलं पाहिजे म्हणून. जर भुजबळ नाराज नाही आहेत तर मग भुजबळांची भूमिका ही महायुतीत असतानाही महायुतीच्या विरोधात का असते बऱ्याच वेळेला? कोणी सांगितलं तुम्हाला? आहे ना, मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो. महाडमध्ये जेव्हा आवाड गेले संविधानाच्या याच्यात, भाजपने त्यांच्या विरोधात पूर्ण दिवस आंदोलन केलं, एक दिवस त्यांनी, पण तुम्ही त्यांची पाठराखण केली. म्हणजे महायुतीत राहूनही तुम्ही त्यांची पाठराखण केली आणि युती धर्म पाळला नाही. तर जेव्हा जेव्हा अलीकडच्या समता परिषदेच्या मोठ्या रॅलीज झाल्या, काढून पहा, प्रत्येक रॅलीमध्ये मनुस्मृतीचं पुस्तक जाळण्याचं काम मी केलेलं आहे. प्रत्येक रॅलीच्या सुरुवातीला ते आमचं उद्घाटन व्हायचं. आता ज्या वेळेला असं ठरलं होतं की नाही माहित नाही, पण वर्तमानपत्रामध्ये सुरू झालं की मनुस्मृतीचा जे श्लोक अमुक तमुक तमुक हे सगळं काय तर शालेय शिक्षणामध्ये येते वगैरे असं काहीतरी चाललं होतं. त्यामुळे मी पण सांगितलं बाबा हे मनुस्मृती वगैरे जे काय हे आम्हाला काय मंजूर होणार नाही, हे होता कामा नये. आता विरोधी पक्षात असल्यामुळे ते त्याच्यावर आवाज उठवणार आणि त्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड मुंबईवरून तिकडे 14 तळावर गेले 4-5 तास. काय ते त्याच भावनेने गेले की आपल्याला मनुस्मृतीचं दहन करायचं आहे, त्या पुस्तकाचं दहन करायचं. ती भावना चांगली होती. तो कार्यक्रम त्यासाठी होता. तो कार्यक्रम काय बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडण्याचा कार्यक्रम नव्हता. तो कार्यक्रम होता मनुस्मृतीला विरोध करण्याचा कार्यक्रम होता. परंतु अनवधानाने कोणीतरी त्या उलट सुद्धा पोस्टर्स काय दिले सगळ्यांच्या हातात आणि ते फाडले गेले. ताबडतोब जितेंद्र आव्हाड यांनी जे आहे अतिशय मनापासून जे माफी मागितली. पण नंतर काय झालं की तो जो फोकस होता की मनुस्मृती शिक्षणामध्ये नको आमच्या, तो फोकस डायव्हर्ट व्हायला लागला आणि जितेंद्र आव्हाड याच्यावर फोकस गेला की जितेंद्र आव्हाडने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. बाबासाहेब आंबेडकर, अरे पण मी म्हटलं मग ते मनुस्मृतीचं काय, त्याच्यावर बोला ना. आणि ठीक आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल एवढा आदर आपल्याला जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढा आदर तुम्हाला आहे, स्वाभाविक असणार, म्हणून तुम्हाला दुःख होत आहे म्हणून तुम्ही जितेंद्र आव्हाडवर बोलता, बोला. पण कधी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, तिचा धिक्कार केला, तसं तुम्ही अगोदर करा आणि मग त्या जितेंद्र आव्हाडला काय आणखीन बोलायचं ते बोला असं मी म्हणालो. फोकस कशामुळे डायव्हर्ट झाला? ते फोकस हे ना म्हणजे आंदोलनामुळे झाला. फोकस आंदोलनामुळे डायव्हर्ट झालं. आंदोलन बीजेपीने केली, आंदोलन बीजेपीने. मी फुले शाहू आंबेडकरांच्या रस्त्यावर चालणारा आहे. मनुस्मृती आणि अशा काही ज्या गोष्टी असतील ते पक्षाच्या पलीकडे जाऊन मी त्या गोष्टीकडे पाहत असतो. नाही म्हणजे नाही, माझ्या काहीही कारवाई झाली कुठलीही, मला त्याची पर्वा नाही. बीजेपीने चूक केली, पर्वा नाही. मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये इतर कुठल्याही गोष्टीची माझ्याकडे जे आहे मी तमा बाळगणार नाही. आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करून बीजेपीने चूक केली काय? नाही, चूक नाही केली. मी पाठराखण केली म्हणून मी विचार चूक नाही म्हणा, मी चूक नाही म्हणालो. तुम्ही फोकस त्याचा हेतू लक्षात घ्या. त्याचा हेतू जो आहे हा मनुस्मृती जाळण्यासाठी तो 4 तास गेलेला बोलले ना, फोकस शिफ्ट झाला. त्याच्यामुळे फोकस शिफ्ट झालं. फोकस शिफ्ट कशा? फोकस शिफ्ट काही लोकांनी केला. कोणी केला? तो असा की बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे अपमान झालं, त्यांनी माफी मागितली, ते चुकून झालेलं आहे आणि मूळ जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम राहिला बाजूला. आणि आता फक्त जितेंद्र आव्हाडावरच तुम्ही टीका करता. मी तुम्हाला नंतर पुढे मी हे सांगितलं, बरं ठीक आहे जितेंद्र आव्हाड काय झोडायचं ते झोडा, पण अगोदर त्या मनुस्मृतीचा धिक्कार तर करा. ते करणार नाही तुम्ही,
आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे, मग करा ना ते, आणि मग त्याला काय बोलायचं ते बोला. ठीक आहे, म्हणजे बोलून माहितीच्या परत विरोधातली ही भूमिका आहे तुमची. मला वाटतं उत्तर दिलेलं आहे. तर ठीक आहे, दुसरा सांगतो.